चालू काय सप्तशृंगी गड इथे आपण आलेलो आहोत. प्रसादालय विभाग प्रमुख शिंदे साहेब आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला महत्त्वाची गोष्टी सांगतील, मार्गदर्शन करतील. तुम्ही प्रश्न विचारा मला. सर, आपण जे गड म्हणजे सप्तशृंगी ट्रस्ट चालवतो त्याच्यामध्ये किती लोकांना रोजगार भेटतो? किती साधारणतः बायका- ट्रस्टमध्ये आमच्याकडे 250 लोक कर्मचारी कामाला आहेत. त्याच्यामध्ये प्रसादालय विभागात जवळजवळ 100 लोक आहेत. त्याच्यामध्ये महिला आणि जेंट्स आचारी, आमच्याकडे राजस्थानी आचारी आहे स्वयंपाकासाठी, खास राजस्थानहून आचारी आणलेला आहे, तो स्वयंपाक बनवतो. आणि इतर वाढपी वगैरे जे आहेत साधारणतः 10वी 12वी झालेले पोरं वाढपीचं काम करतात. आणि 25 ते 30 महिला या ताटं पुसणे, ताटं धुणे, पोळ्या लाटण्याचं तर आमचं आधुनिक मशीन आले आहे. आत्ता जस्ट नवरात्रात आलेलं आहे. एका तासाला साधारणतः 2500 पोळ्या तयार होतात त्या मशीनवर एका तासाला. आणि तेवढं स्वयंपाक आम्ही दररोज डेलीप्रमाणे लोकांना वितरण करतो, महाप्रसाद म्हणून देऊन देत असतो. आपण किती एकूण व्हिजिटर्स टुरिस्ट असतात? साधारणतः आमच्याकडे गर्दीच्या दिवशी 1000 ते 1500 लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. स्लॅग दिवस असेल तर 400-500 कमीत कमी 500 लोक तरी महाप्रसाद घेतात दररोज. आणि कुठून कुठून लोक येतात? लोक पूर्ण भारतातून लोक येतात. मध्य प्रदेश, MP, UP, गुजरात, आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र. त्यात बॉम्बेचे, गुजरात बॉर्डरवर असल्यामुळे गुजरातचे लोक जास्त येतात. आणि सगळ्यांना इथे आवडतं? हो, सगळ्यांना निवासाची व्यवस्था केली आहे संस्थेने. यात्रेकरू जे येतात त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था केली आहे. राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची आहे. राहतात लोक, येऊन काम करतात. त्यांना जसं वाटतं तसं व्यवस्था करून निघून जातात. असं सकाळी दर्शन, त्रिकाल पूजा होते देवीची, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि समोर मार्कंडेय ऋषींचं महत्त्व तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही, काकांनी बोललो मी. मार्कंडेय ऋषी ते चिरंजीव आहे आणि ते अजूनही दुर्गा सप्तशती वाचतायत आणि देवी ऐकते म्हणून देवीने एक कानाला लावलेला आहे. जगामध्ये एवढी मोठी स्वयंभू मूर्ती जगात कुठे नाही. 10 फूट मूर्ती जगात कुठेच नाही. देवीने महिषासूर मारल्यानंतर, महिषासुराचा वध केल्यानंतर विश्रांती स्थान म्हणून हे स्थान स्वीकारले. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही रूप देवीचे इथे एकत्र झालेले आहेत. देवीला सप्तशृंगी का म्हणतात? या पर्वतावर 7 शिखरं आहेत. 7 शिखरांमध्ये 7 देवता वास करतात म्हणून सप्तशृंगी म्हणतात. शिवाय इथे एक परंपरा आहे. दरेगावचे एक आदिवासी गवळी म्हणून आहेत. ते ध्वज लावण्यासाठी वरती वर्षातून 2 वेळेस जातात, नवरात्र आणि चैत्र. तर नवरात्रात आणि चैत्रात वर्षातून 2 वेळेस ध्वज लावून ते खाली येतात. तर त्यांना जर तुम्ही विचारलं तुम्ही ध्वज लावण्यासाठी जाता तर कसे जाता, तर ते म्हणतात आम्हाला कसं देवी घेऊन जाते आणि कशी घेऊन येते हे आम्हालाही कळत नाही. पण मात्र आम्ही रात्री ठीक 12 वाजता वरती शिखरावर ध्वज लावतो आणि खाली येतो. त्यांच्या परंपरेत पिढीमध्ये एकच मुलगा जन्माला येतो आणि तोच ती पुढे परंपरा चालू ठेवतो. असं ते ध्वजाचं महत्त्व आहे. मी प्रसादालय विभागात काम करतो. राहायची यात्रेची सोय आहे? हो, आहे. तर किती आपल्याकडे किती रूम्स? देवस्थानकडे 250 रूम आहेत. त्यात 36 रूम आहे, AC आहेत. त्यांचं 1500 रुपये भाडं आहे. आणि बाकीच्या 15 500, 400, 300, 200 असे ठराविक रेट ठरलेले आहेत.